नमस्कार, मी आशिष जाधव. लोकमत डिजिटल न्यूज सर्व्हिसच्या या महायुद्ध चर्चेत तुमचं स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 1999 ला स्थापन झाला. त्यानंतर आज 22 वर्षांनी हा पक्ष कुठे आहे ही चर्चा आपण करतो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसनं स्थापनेनंतरच 6 महिन्यात सत्ता बघितली. ज्या पक्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी झाली होती त्या पक्षाबरोबरच म्हणजे मूळ काँग्रेस बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसनं 1999 सालीच महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं. त्यांचा काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याबरोबर उपमुख्यमंत्री सुद्धा झाला. त्यानंतर 14-14.5 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार महाराष्ट्रात राहिलं. 2014 मध्ये असं स्थित्यंतर महाराष्ट्रात आलं की भाजपच्या सत्तेचं तोंड बघितलं. म्हणजे भाजपची एक हाती सत्ता आली. त्यामध्ये शिवसेनेचे 5 कॅबिनेट मंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस सरकार हे मधल्या काळात 5 वर्ष राहिलं. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे विरोधी बाकावरती होते. आता पुन्हा एकदा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सोबत शिवसेना असे 3 पक्ष मिळून महाविकास आघाडीचं सरकार हे महाराष्ट्रात आहे. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे म्हणजेच ठाकरे सरकारचे मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा उपमुख्यमंत्री आहे अजित पवार यांच्या रूपात. आणि काँग्रेस जो या दोन्हीपेक्षा मोठा पक्ष होता तो मात्र आता महाराष्ट्रात 4थ्या क्रमांकावरती फेकला गेलाय आणि सत्तेत 3ऱ्या क्रमांकाचा भिडू आहे. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा हा जो 22वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला त्यामध्ये संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचं जे भाषण झालं त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. पण आपण जी चर्चा करणार आहोत ती ही की 2024च्या निमित्तानं देशाचं राजकारण जर का बदलत असेल, मोठं स्थित्यंतर येऊ पाहत असेल, जे पश्चिम बंगालच्या निकालामध्ये दिसलेलंही आहे, तर मग शरद पवारांची भूमिका काय असेल? शरद पवार निर्णायक भूमिका घेतील का? शरद पवार 2024च्या अनुषंगानं भाजपला अंगावरती घेतील का? या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते संजय तटकरे आहेत. तसंच आपल्यासोबत काँग्रेसचे नागपूरचे नेते आणि एआयसीसी मधले एक पदाधिकारी डॉक्टर अमोल देशमुख सुद्धा आहेत, जे काँग्रेसच्या नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करतायत. राहुल गांधी हेच त्यांचे नेते आहेत असं ते सांगतायत. आपल्यासोबत या चर्चेत राजकीय विश्लेषक म्हणून लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सुद्धा आहेत. त्यांचा मोठा हातखंडा आहे की बातमी मागची बातमी काढणे आणि राजकीय विश्लेषण करणे. मी सुरुवातीलाच जाणीवपूर्वक ज्येष्ठत्वाचा मान म्हणून माधव भांडारी यांच्याकडे जातोय. माधव भांडारी, जेव्हा शरद पवार असं म्हणतात की हे कोणी विसरू नये की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधींना मदत केली होती, त्यांनी जी विनंती केली होती तो शब्द खरा ठरवला होता आणि 1980च्या निवडणुकीत शिवसेनेनं काँग्रेसच्या विरोधात एकही उमेदवार उभा केला नव्हता. त्यामुळं काँग्रेस शिवसेना आजच जवळ आली आहे आणि त्या दोघांना जवळ आणण्यासाठी शरद पवारांनी प्रयत्न केले आहेत हे तितकंसं खरं नाही. या आधी सुद्धा शिवसेना काँग्रेसच्या जवळ गेली आणि काँग्रेस सुद्धा शिवसेनेच्या जवळ आली. हे जे शरद पवार बोललेले आहेत याचा अर्थ काय काढा? पवार साहेब वेगवेगळ्या वेळेला ज्या गोष्टी बोलतात ते त्यांचं बोलून झाल्यानंतर त्याचा अर्थ काढण्यामध्ये लोकांना पुढचे 8-10 दिवस बऱ्यापैकी काम मिळतं. आणि तसंच त्यांनी आता एक शिवसेनेबद्दल एक सांगून टाकलं की शिवसेनेची काँग्रेसची दोस्ती जुनी आहे आणि त्यामुळे आता समजा शिवसेना काही नवीन मांडणी करण्याचा प्रयत्न करत असेल तर शिवसेनेच्या गळ्यात एक घोंगडं त्यांनी अडकवून ठेवलं आणि हा सरळ सरळ शिवसेनेची कोंडी करण्याचा जसा एका बाजूला प्रयत्न आहे तसंच दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या गळ्यात सुद्धा आणखीन काहीतरी अडकवून ठेवण्याचा हा उद्योग आहे. कारण काँग्रेसला आता पुढच्या ज्या निवडणुका उत्तर भारतामध्ये होऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकांची चाहूल त्यांना लागलेली आणि त्या निवडणुकांची मांडणी करत असताना त्यांना कदाचित वेगळी राजकीय फेरमांडणी करावी लागेल. ती करत असताना आपण काय करणार आहोत ह्याचा जे काही विचार विनिमय ते करत असतील तर त्याच्यामध्ये पवार साहेबांनी त्यांच्या सुद्धा गळ्यामध्ये एक भोंड अडकवून ठेवले की शिवसेना तुमची जुनी जोडीदार आहे. त्यामुळे पवार साहेबांचा हा हातखंडा खेळ आहे आणि तो त्यांनी आता सुद्धा एकदा केलाय. संजय तटकरे, हाच एक प्रश्न आहे की मध्यंतरी म्हणजे 8-10 दिवसांपूर्वी मागच्या
कॅबिनेट बैठकीपूर्वी एक दिवस आधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावरती एक बैठक झाली, ज्याची बातमी मुंबईतल्या एका अग्रगण्य दैनिकानं दिली की सरकार टिकवण्याची जबाबदारी एकट्या शिवसेनेची नाही, हा इशारा उद्धव ठाकरेंनी पवारांना दिलाय. आणि त्यानंतर दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर 10 मिनिटं का होईना गुप्त भेट चर्चा ही उद्धव ठाकरेंची झाली अलीकडे. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवरती शरद पवारांचं हे जर का विधान तपासलं आणि मग माधव भंडारी यांनी जे विश्लेषण केलं की एकमेकांमध्ये पाय गुंतवायचे या दोघांचे, असं काही शरद पवारांनी केलंय की तुमच्या दोघांवरही माझी नजर आहे, हे असं विसरू नका की एकीकडे काँग्रेस एकीकडे शिवसेना. आणि त्याचबरोबर शिवसेना सुद्धा जेव्हा आम्हाला हा प्रश्न विचारते किंवा आम्हाला सांगते की सरकार टिकवण्याची जबाबदारी एकट्या शिवसेनेची नाही, तर तुम्ही सुद्धा एकट्याच जाऊन नरेंद्र मोदींना भेटतात, तेव्हा तुम्ही सुद्धा हे विसरू नका की शिवसेना आणि काँग्रेस हे सुद्धा अनेक वेळा एकत्र आलेले आहेत, 3 वेळा एकत्र आलेले आहेत. म्हणजे एक तर वसंत सेना, तो किस्सा सर्वांना माहिती आहे की 1967 मध्ये शिवसेना ही अस्तित्वात आली तेव्हा ती काँग्रेसची बी टीम म्हणूनच हिनवली गेली वसंत सेना, कारण तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुढाकारांना डाव्यांना संपवण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला वगैरे वगैरे. त्यानंतर मुरली देवरा हे 1977 साली शिवसेनेचे महापौर झाले, तेव्हाही बाळासाहेब ठाकरेंनी इंदिरा गांधींना मदत केली होती आणि मुरली देवरा हे महापौर झाले. त्यानंतर आणीबाणीला जाहीर समर्थन बाळासाहेबांनी केलं. 1980 मध्ये एकही उमेदवार शिवसेनेनं इंदिरा गांधींच्या आवाहनावरून काँग्रेसच्या विरोधात उभा केला नाही. त्यामुळे हे दाखले आधीचे आहेत. कदाचित ते उद्धव ठाकरेंना हेही सांगत असतील की थोडासा इतिहास डोकवून बघा. आणि त्याच वेळेस जेव्हा अलीकडेच एका मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्हाला आश्चर्य वाटलं काँग्रेस शिवसेनेबरोबर कशी गेली, तर त्यांनाही हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असेल की विसरू नका, या आधी सुद्धा हे झालेलं आहे, शिवसेना काँग्रेस एकत्र आले आहेत. त्यामुळे शरद पवारांनी एका तीरमध्ये अनेक निशाणे साधले आहेत. आशिषजी, एक गोष्ट लक्षात घ्या, पवार साहेबांना राजकीय आयुष्यात आणि नेतृत्व करण्यामध्ये जवळजवळ 50 वर्ष पूर्ण झाली, तशा बहुतेक 51-52 वर्ष झाली. तर या राजकारण्यांचं म्हणजे हे जे मोठे जे राजकारणी असतात ते उगाच मोठे होत नसतात. ते सगळ्यांना म्हणजे एक ती राजकीय शिकवण असते की एक पास्ट मध्ये पण डोकावण्याचा प्रयत्न असतो भूतकाळामध्ये, आणि भविष्याची एक वेध घेण्याचा पण तो एक प्रयत्न असतो. तो प्रयत्न पवार साहेब नेहमीच करत असतात की ह्याच्या मागे काय झालं आणि ह्याच्या मागे ह्याच्या पुढे काय होऊ शकतं. तर माधव भंडारी जे म्हणतायत त्याच्यामध्ये की त्यांनी कुठेतरी कुणाच्या तरी गळ्यात लोटणं अडकवलं किंवा पायात पाय अडकवला, तसा भाग नाही. एक ज्येष्ठ राजकारणी म्हणून की या आजच्या राजकीय पिढीला जे ते आज संबोधित कुणाला करत होते, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना संबोधित करत होते. त्यामुळे हा जो प्रश्न कदाचित कार्यकर्त्याला पडलेला असतो की हे सरकार किती चालणार आणि ह्याच्या मागची पार्श्वभूमी काय किंवा भविष्यात काय घडणार आहे, त्याचा कुठेतरी एक अवलंबन करायचा प्रयत्न पवार साहेबांनी केला. दुसरी गोष्ट, तुम्ही जो प्रश्न विचारला की उद्धव ठाकरेंनी जी माननीय मुख्यमंत्र्यांनी जी मीटिंग झाली सह्याद्री अतिथीगृहावर असं तुम्ही म्हणताय, त्याच्यामध्ये तुम्ही काढता तो अर्थ असूच शकत नाही. कारण जेव्हा 3 पक्ष एकत्र येतात तेव्हा हे सरकार टिकवणं या तिन्ही पक्षांचं कर्तव्य आहे आणि तेवढीच जबाबदारी आहे. त्यामुळे असं म्हणणं की ही जबाबदारी तुमची आहे आणि काँग्रेसची आहे, ती जबाबदारी ओळखूनच हे 3 पक्ष एकत्र आलेत आणि एक बऱ्यापैकी स्टेबल गव्हर्नमेंट महाराष्ट्रामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्यापैकी स्टेबल गव्हर्नमेंट महाराष्ट्रामध्ये आहे. 2 वर्षाचा काळ हा कठीण प्रसंग म्हणजे देशाच्या राजकारणाला पण आहे आणि महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये करोनाची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये ज्या प्रकारे महाराष्ट्राने ती परिस्थिती हाताळली त्याचं श्रेय या तिन्ही पक्षांना द्यायला पाहिजे. ठीक आहे, आपल्यासोबत डॉक्टर अमोल देशमुख आहेत, काँग्रेसचे नेते आहेत. अमोल देशमुख, हाच एक प्रश्न आहे की काँग्रेस हा सर्वात जुना पक्ष आहे, देशातला राष्ट्रीय पक्ष आहे, आज 3ऱ्या क्रमांकाचा भिडू म्हणून महाविकास आघाडीमध्ये आहे, काँग्रेस समोर कुठला पर्याय दिसत नाहीये. म्हणजे शरद पवार जरी आजच्या मुंबईतल्या व्यासपीठावरती काही बोलले, त्याचे पडसाद हे दिल्लीच्या वर्तुळात उमटतात. नाना पटोले काही बोलले, त्याचे पडसाद हे स्टुडिओतल्या चर्चेच्या पलीकडे उमटत नाहीत. तर अशा वेळी शरद पवार यांनी बोलणे, नाना पटोले यांनी नाराजी खंत व्यक्त करून बोलणे, यात खूप मोठा फरक आहे. काँग्रेस समोर खरंच सत्तेत राहण्यावाचून पर्याय नाहीये. एकीकडे शरद पवार सांगतायत
की विधानसभा निवडणूक 2024ची, त्याआधी 2024ची लोकसभा निवडणूक आम्हाला आघाडी म्हणून चांगलं यश मिळेल, आम्ही चांगली कामगिरी करू, म्हणजेच त्यांनी संकेत दिले त्याप्रमाणे की एकत्रित निवडणुका लढू. आणि त्याच वेळेस नाना पटोले मात्र एकला चालवण्याचा नारा किंवा मेसेज आपल्या कार्यकर्त्यांना देतायत. नानांना समज कमी आहे की शरद पवारांची समज जास्त आहे? आशिषजी, सर्वप्रथम तर आपण शरद पवारजींबद्दल बोलतो आहे, जे वयाच्या 24व्या वर्षी म्हणजे आजपासून 56 वर्षापूर्वी युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले, 27व्या वर्षी आमदार झाले आणि 37व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. आणि हे काँग्रेसच्या विचारधारेतून निघालेला एक व्यक्तिमत्व आहे, या महाराष्ट्राचं एक मोठं नेतृत्व आहे. हे आपल्याला विसरता कामी पडणार नाही. जसं तटकरेजींनी सांगितलं की एवढ्या वर्षाचा अनुभव, राजकारणाचा हा दांडगा देशात क्वचित लोकांकडे आहे, जे महाराष्ट्रात रिजनल पार्टीज असो किंवा देशाच्या पातळीवर कोणी नेतृत्व असो. तर सर्वप्रथम शरद पवारजींचं नेतृत्व हे सर्वमान्य आहे आणि काँग्रेस पक्षाच्या विचारधारेतून निघालेलं एक व्यक्तिमत्व आहे. हा झाला पहिला पॉइंट. दुसरा मुद्दा जो आपण इकडे सांगू इच्छितो की काँग्रेसचा कमी झालेल्या सीटा किंवा एनसीपीच्या 62 वरून 56 झालेल्या सीटा ज्या 2014 मध्ये आपण बघतो, त्याच्या मागची पार्श्वभूमी ही लक्षात घेणं अति गरजेचं आहे. त्याच्यात काँग्रेसच नाही तर इतर कितीतरी पार्ट्या प्रत्येक राज्यातल्या आणि या देशातल्या कमी झाल्या. आणि त्याचे दोन कारण. सर्वप्रथम काँग्रेस पक्षाची विचारधारा आपण गृहीत धरावी आणि दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचं जे एक इलेक्शन मशीन 2012 पासून कामी लागलं आणि त्याच्यात मार्केटिंग असो, ऍडव्हर्टायझिंग असो, ढोल पिटारा वाजवण्याचं असो, गुजरात फेल्ड मॉडेलचं गोष्टी असो किंवा त्या अंतर्गत युवकांना एकत्र करण्याच्या अनुषंगाने ज्या घोषणाबाज्या झाल्या, ज्या या सगळ्या गोष्टी झाल्या, त्याच्यातून जो आज देश आपल्याला 7 वर्षात कुठे नेऊन ठेवला, ह्या सगळ्यांची ती चर्चाचा विषय नाही आहे. पण आज त्यांचे मॅनिफेस्टोचे एज्युकेशनवरचा किती खर्च असो, हेल्थवरचा किती खर्च असो, किती रोजगार एखाद्या कोटींनी कमी झालेला असो, किती टक्के कशावर देत आहेत, त्यांचे प्रॉमिसेस आणि त्यांचा बोलबाला, याच्यातून लोकही जनताही बाहेर निघत आहे. हा झाला दुसरा मुद्दा. आणि त्याचा इफेक्ट, ह्या खोट्याचा तो इफेक्ट म्हणजे काँग्रेस पक्ष असो किंवा राष्ट्रवादीचे कमी झालेल्या सीटा 2014 मध्ये असो आणि 19 मध्ये, आणि त्याच्यातून आज समज मला वाटतं पूर्ण भारताच्या जनतेला आणि वेगवेगळ्या लोकांना आली आहे. तर त्या पार्श्वभूमीतून जेव्हापर्यंत आपण बघत नाही तोपर्यंत खऱ्या मूळ अर्थावर आपल्या प्रश्नाचे आपण जाऊ शकत नाही. ठीक आहे, पण मग तुम्हाला काय म्हणायचं आहे की शरद पवार हे काँग्रेस बरोबरच राहतील, शरद पवार यांना दुसरा काँग्रेस शिवाय पर्याय नाही, किंवा काँग्रेस बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस राहिल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसला सेक्युलर मतं मिळत नाही, किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडे काँग्रेसचाच कमिटेड जो वर्ग आहे तोच राष्ट्रवादीकडे जातो, म्हणून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला गृहीत धरताय काय नेमकं? महाराष्ट्र हा पहिलेपासून पुरोगामी विचारांचा देश आहे आणि राज्य आहे आणि सगळे लोक काँग्रेसच्या विचारधारेला मानतात. काँग्रेसच्या विचारधारेचे एका नाण्याचे दोन बाजू म्हणजे काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष. तर याला आपण दुजोड करून बघू शकत नाही. त्याच्यात आपण प्रश्न विचारताल की या संदर्भात आपण असं का अनाऊन्स केलं की आम्ही भाजपला बाहेरून सपोर्ट करू राष्ट्रवादीनी, किंवा काँग्रेसनी का असं पवार साहेबांबद्दल केलं. ह्या सगळ्या राजकीय घडामोडी असतात ज्या प्रत्येकाच्या आयुष्यात संस्थेच्या आणि व्यक्तीच्या येतात. त्या प्रत्येकाला त्या त्यावेळेस करायला लागतात वेगवेगळ्या कारणांसाठी. पण ही जी मूळ बाजू जी आहे याला कोणीही नाकारू शकत नाही. आणि जेव्हा पवार साहेबांनी अनाऊन्स केलं होतं बाहेरच्यांना, तर पवार साहेबांचे राष्ट्रवादीचे समर्थकच नाराज झाले होते. याच्यातून माझ्या पहिल्या या वक्तव्याला आपल्याला तेवढा दुजोरा मिळतो. हेही तेवढं ठीक आहे. ठीक आहे, मला तुमच्या बोलण्याचा अर्थ कळलाय की शरद पवार काँग्रेस सोडून जाऊ शकत नाही हा पूर्ण विश्वास काँग्रेसला आहे. पण ग्राउंड रियालिटी इज डिफरंट. आणि आम्ही 2014ला सुद्धा बघितलं की राष्ट्रवादीने कसं आवाजी मतदानाचा अदृश्य हात हा फडणवीस सरकारला पहिल्या काळात दिला, जेव्हा शिवसेनेचा विरोधी पक्ष नेता एकनाथ शिंदे आम्ही विधानसभेत बघितले. नंतर ते सरकार आलं, देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये 5 कॅबिनेट मंत्री हे शिवसेनेचे होते. म्हणजे मागचं 2014 ते 19चं जे फडणवीस सरकार होतं ते युतीचं सरकार नव्हतं, ते भाजपचंच सरकार होतं. शिवसेनेचे 5 कॅबिनेट मंत्री होते. म्हणजे हा सुद्धा दाखला बघितला. आणि दुसरं म्हणजे ठळठळीत उदाहरण ज्यांनी विश्वासार्हता राष्ट्रवादीची एक प्रकारे त्याला धक्का लागला तो म्हणजे 80 तासांचं
फडणवीस अजित पवार सरकार. मी संदीप प्रधान यांना याच मुद्द्यावरती छेडतोय. संदीप प्रधान, हाच मुद्दा आहे की राष्ट्रवादीची विश्वासार्हता, शरद पवार जे बोलतात तसं वागतात का? शरद पवार जे बोलतात त्याचे वेगवेगळे अर्थ निघतात. शरद पवार जेव्हा बोलतात तेव्हा त्यांना नेमकं काय सांगायचं आहे हे भल्या भल्यांना कळत नाही. शरद पवारांची पुढची चाल काय असेल ते कळत नाही. ते तिरक्या चालीनं उंट मारतील की तिरक्या चालीनं ते वजिरापर्यंत जातील हे कळत नाही. असं का? नाही, हे असं का हे सांगणं म्हणजे ते त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि तो त्यांचा, मला असं वाटतं तो त्यांचं बलस्थान आहे असंच आपण म्हटलं पाहिजे राजकारणातलं. मुळामध्ये प्रश्न असा आहे की शरद पवार यांनी जे आपण म्हणताय त्याप्रमाणे काय सांगितलं की काँग्रेस आणि शिवसेना यांचं नातं जुनं आहे. म्हणजे ज्या वेळेला देशामध्ये काँग्रेस प्रभावी होती, प्रचंड बहुमत होतं आणि त्यावेळी इंदिरा गांधींचं एक प्रबळ असं नेतृत्व होतं आणि त्या सगळ्या याच्यातून जेव्हा पुढे आणीबाणी लागू करण्यापर्यंत सगळा विषय गेला तेव्हा देशातल्या डाव्यांनी असेल, त्याच्यानंतर समाजवादी लोकांनी असेल, उजव्यांनी म्हणजे RSSच्या लोकांनी असेल, या सगळ्यांनी ह्याला विरोध केला. पण महाराष्ट्रामध्ये एक जो प्रभावी असा पक्ष होता शिवसेना, त्यांनी मात्र आणीबाणीला विरोध केला नाही आणि त्याचाच उल्लेख आज मला वाटतं शरद पवार यांनी केला आणि सांगितलंय की ज्या वेळेला काँग्रेसनी त्या विरोधात शिवसेना उभे राहील असं वाटलं तेव्हा शिवसेनेने त्याचं समर्थन केलं. आणि आज आपण आता काय बघतो आहोत तर आज सुद्धा देशामध्ये केंद्र सरकारला प्रचंड बहुमत आहे. केंद्र सरकार होते त्या मित्र पक्षांना कुठेतरी एक सापत्न वागणूक मिळाल्याचे त्यांचे आरोप आहेत. महाकाली दर दुरावला, शिवसेना दुरावली आणि या वेळेला शिवसेनेने वेगळा विचार केला. म्हणजे त्यावेळेला जेव्हा दमनशक्ती आणीबाणीची लागू झाली तेव्हा त्या दमनशक्तीला साथ देणारी भूमिका घेतली गेली. पण आज आता जेव्हा केंद्रामध्ये बहुमताचं सरकार आहे आणि ते जेव्हा दमनशक्ती करतंय, ते डावलतंय, छोट्या पक्षांना जुमानत नाही, तेव्हा शिवसेनेनी 25 वर्षाची साथ सोडून भाजपची असा निर्णय घेतला की आम्ही वेगळ्या जातकुळीच्या, वेगळ्या वैचारिक भूमिकेच्या पक्षांबरोबर जाणार आणि कुठेतरी एक आपण भाजपला सुद्धा एक धडा देण्याची, एक सिग्नल देण्याची गरज आहे की इथं आम्ही आता मला असं वाटतं की हा पर्याय उभा राहिला आहे. 6-6 महिन्यामध्ये सातत्याने बोलणं झालं की हे सरकार जाईल जाईल जाईल, पण अजून काही त्यात यश आलेलं नाही. आता अलीकडे तर आपण बघितलं की देवेंद्र फडणवीस यांनी तो जो पहाटेच्या वेळी झालेला शपथविधी आहे त्याच्या बाबतीत सांगितलं की बाबा ते तसं व्हायला नको होतं, अनेकांना ते रुचलेलं नाही आणि मला त्या गोष्टीचा पश्चाताप वाटतो, पण मी काय त्याची माफी वगैरे मागणार नाही, अशा पद्धतीचं त्यांनी विधान केलेलं आहे. त्यामुळे सांगायचं तात्पर्य असं आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये आता अडचण कुठे आहे तर 2 अडचण आहे. एक म्हणजे उत्तर प्रदेशची निवडणूक आल्यानंतर या इथल्या शिवसेनेबरोबर जर समजा काँग्रेस सत्तेत असेल तर साहजिकच भाजप त्याचा प्रचार करणार की शिवसेना जी आतापर्यंत मराठी माणसांच्या हितासाठी लढली, परप्रांतीयांच्या विरोधात उभी राहिली, तिच्याबरोबर काँग्रेसने हात मिळवणी केली, त्यामुळे काँग्रेसची तिथं उत्तर प्रदेशात गोची होऊ शकते. दुसरा मुद्दा जो आहे तो आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुका. मुंबई महापालिका म्हणजे शिवसेनेसाठी एकदम म्हणजे गळ्यातला ताईत आहे तो. आणि तो ती गमावणं शक्य नाही. म्हणजे राज्यातली सत्ता आली आणि समजा मुंबई महापालिका गेली तर नाही, पण मग आता तिथं जागा वाटप हा प्रश्न आहे. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही तुलनेने तशी म्हटलं तर कमकुवत आहे. स्थापनेपासूनच राष्ट्रवादीला मुंबईमध्ये काही फार पाय रोवता आलेला नाही, पण काँग्रेस मुंबईमध्ये आहे आणि मुंबईतले काँग्रेस आपण बघतोय आक्रमक झालेले आहेत. त्यामुळे या 2 गोष्टी ज्या आहेत, येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, त्याच्यामुळे या महाविकास आघाडीमध्ये एक मोठं वादळ येऊ शकतं, आंदोलन येऊ शकतं, काहीतरी त्याच्यामुळे म्हणजे टकराव निर्माण होऊ शकतो आणि त्या अनुषंगानेच मला असं वाटतं शरद पवार यांनी आजचं विधान केलेलं आहे. आता तू जो मला प्रश्न विचारला की शरद पवार बोलतात एक करतात एक, मग ते अनेकांना कळत नाही, तर ते जे आहे ते काय केलं आणि काय घडलं आणि काय कळलं नाही ते सगळं पहाटेच्या शपथविधीमध्ये आहे. म्हणजे शपथविधीची यादी कशी गेली, पहाटेची तारीख कशी ठरली, मग तो शपथविधी, मग राष्ट्रपती राजवट कशी काढून घेण्यात आली, मग शपथविधी झाल्यानंतर पुन्हा
शपथ घेणारी व्यक्ती ही पुन्हा कशी स्वगृही गेली. तर हे जे आणि सगळं ती काही व्यक्ती आहे, मंत्रालयात गेलीच नाही. हा 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 तर हे जे सगळं आहे, हा पवारांचा गेम मात्र काही भाजपला कळलाय असं मला वाटत नाही आणि त्याच्यामध्ये फसलेलं आहे. त्यामुळे माधव भंडारी सुद्धा जे म्हणतात की काही काही वेळेला पवार त्याच्या गळ्यात घालतात, याच्यात ह्याचं तंगड घालतात, तर त्या जे काही झालेलं आहे त्याच्यामुळे जे तोंडावर आपटणं पण झालेलं आहे, त्याच्यातून अजून सावरायला काही मला असं वाटतं भाजप राज्यातला अजून सावरलेला नाही आणि सावरतोय असंही दिसत नाही. पण या ठिकाणी जे शरद पवार बोलतायत ते स्पष्ट आहे की ह्या दोन निवडणुका म्हणजे उत्तर प्रदेशची निवडणूक आणि मुंबई महापालिकेची निवडणूक याच्यातून विशेष करून शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये एक संघर्ष किंवा टकराव निर्माण होऊ शकतो. निवडणुका ज्या आहेत तर त्याचा संदर्भ आहे की तिथं कुठेतरी शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये काही बेबनाव होऊ शकतो, त्याच्यामुळे सरकारला कुठेतरी एक त्रास होऊ शकतो. त्याचा संदर्भ मला असं वाटतं शरद पवार यांच्या आजच्या विधानात आहे. ठीक आहे. माधव भंडारी, हा एक प्रश्न आहे म्हणजे कसा की देवेंद्र फडणवीसांची जी जाहीर मुलाखत एका वर्तमानपत्राला फेसबुकवर, त्या मुलाखतीमध्ये ते असं म्हणाले की 80 तासांचं सरकार अस्तित्वात आलं, आम्हाला पश्चाताप होत नाहीये, पण त्यांची स्वतःची इमेज प्रतिष्ठा तिथे काहीशी खराब झाली आणि आमच्या कार्यकर्त्यांना म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना ते रुचलेलं नाही. एक स्पष्ट मेसेज होता की राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाण्याचा निर्णय हा आमचा चुकला किंवा चुकतोय किंवा आम्ही जे गेलो ते रुचलं नाही म्हणून पुन्हा आम्ही ते पाऊल उचलूच असं नाही. उलट ते असं म्हणाले की आता आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू. आणि दुसरीकडं उद्धव ठाकरे हे पवारांना सांगतात, अशी बातमी आली त्याआधी की हे सरकार टिकवण्याची जबाबदारी एकट्या शिवसेनेची नाहीये. तिसरीकडं उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात गुप्त चर्चा झाल्याची बातमी आहे. अशा वेळी शरद पवार हे असं तर सांगू पाहत नाहीये ना की भाजप याला तुम्ही विसरताय. शिवसेना जर का भाजप बरोबर परत जाऊ पाहते किंवा भाजपचे नेते आजही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की वाघाकडे जायला आम्हाला काही वाटणार नाही वगैरे वगैरे वगैरे, आणि संजय राऊत तर अजून मधून म्हणतातच की मातोश्रीवर यावंच लागेल वगैरे वगैरे. म्हणजे हे जुने जे नैसर्गिक मित्र आहेत ते पुन्हा हरकत घेतल्यानंतर पुन्हा एकत्र येऊ शकतात अशी जी शक्यता आहे, तुम्ही कसं बघता त्याकडे? ही सगळी चर्चा करण्यापूर्वी पवार साहेबांनी न सांगितलेला एक संदर्भ आणि आपल्याही कुणाच्या चर्चेतनं आलेला महत्वाचा संदर्भ आपण लक्षात ठेवला पाहिजे की पवार साहेब पहिल्यांदा जे मुख्यमंत्री झाले ते पुलोतच झाले आणि त्यावेळेला उपमुख्यमंत्री उत्तमराव पाटील होते. त्यामुळे ते जे शिवसेनेबद्दल काँग्रेसबद्दल सांगतायत ना, ते सगळ्याच्या सगळं पवार साहेबांना तसंच्या तसं लागू आहे. पवार साहेब जेव्हा वेळ गरज असेल, ज्या वेळेला सोयीचं असेल, ज्या वेळेला उपयोग होणार त्यांना उपयोग होणार असेल आणि काही चूक नाही त्याच्यात, त्यावेळेला सोयीची भूमिका घेऊन त्या पद्धतीचं राजकारण करणं ही पवार साहेबांची शैली सुरुवातीपासून आतापर्यंत राहिलेली आहे. अजूनही त्यांनी ती शैली बदललेली आहे असं काही मानण्याचं कारण नाही. आता पुढचा जो मुद्दा आहे, पहिली गोष्ट अशी आहे की आम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत, विरोधी पक्षाच्या भूमिकेत आम्ही स्थिरावलेलो आहोत, काही कोणी चिंता करण्याचं कारण नाही. आम्ही मजबूत विरोधी पक्ष आहोत आणि पुढे जाऊन सांगतो की हे सरकार पूर्ण 5 वर्ष चालेल असं माझं स्वतःचं मत आहे. फक्त त्याच्यामध्ये मगाशी जे संदीपनी उल्लेख केला त्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका, याच्यामुळे काय होईल ते मला माहित नाही, पण नाहीतर हे सरकार 5 वर्ष चालेल आणि 5 वर्षानंतर या तिन्ही पक्षांचे आत्ता जेवढे आमदार आहेत त्याचे निम्मे सुद्धा निवडून येणार नाही. त्यामुळे आम्हाला याची काही चिंता नाही आणि आम्ही वर्षानुवर्ष विरोधी पक्षात काढले, आम्हाला काय फरक पडतो? 5च वर्ष सत्तेत होतो ना. विरोधी पक्षामध्ये 50 वर्ष होतो, 5च वर्ष सत्तेत होतो. त्यामुळे आम्ही विरोधी पक्षामध्ये नीट आहोत. आम्हाला विरोधी पक्ष म्हणून काम करताना कुठलीही अडचण नाही. आणि देवेंद्रजींनी जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये शेवटी असं आहे की आज आता ते सरकार चाललं नाही म्हणून या सगळ्या गोष्टी, या सगळ्या जरतरच्या गोष्टी. जर हे सरकार चालू असते आणि आज देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असते तर आपण चर्चा वेगळी केली असती. अगदी सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आलाच नसता प्रोटेम स्पीकर निवडीचा गुप्त मतदानानं, तर सरकार टिकलंच होतं ते. तरी सगळं बदललं असतं. त्यामुळे या जरतरच्या गोष्टीला काही अर्थ नाही. त्या वेळेला त्या गोष्टी घडल्या आणि त्या घडल्या, त्याच्या मागची कारणमीमांसा जो तो आपापल्या परीने करू शकतो. ते करण्याचं स्वातंत्र्य अर्थाचं प्रत्येकाला आहे. विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आणि संदीप प्रधाननी एका गोष्टीचा उल्लेख करताना आणीबाणी
आणि आत्ताच सरकार याची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. संदीप प्रधानांना आठवण करून देऊ इच्छितो की आणीबाणीमध्ये काही लाख लोक तुरुंगात होते, राजकीय कार्यकर्ते तुरुंगात होते. अटलजी वाजपेयींपासून, अडवाणींपासून, बाळासाहेब देवरसांपासून, सर्व पक्षांचे नेते, जयप्रकाश नारायणांपासून एस.एन. जोशी, नाग गोरे सगळे तुरुंगात होते. आज ही परिस्थिती नाहीये. आज कोणत्याही पक्षाचा कोणताही स्वतःला नेता समजणारा माणूस सुद्धा तोंडाला येईल त्या पद्धतीने या देशाच्या पंतप्रधानांवरती टीका करतो, या देशाच्या पंतप्रधानांबद्दल व्यक्तिगत बोलतो. धोरणांबद्दल बोलणं सोडून द्या, व्यक्तिगत बोलतो. आणि तरी सुद्धा इथे काही कोणी असं बोलल्यामुळे अटकेत गेलं तसं झालेलं नाहीये. त्यामुळे संदीप प्रधान त्यावेळेला शिवसेनेने जी भूमिका घेतली होती ती दमनचक्राच्या भीतीमुळे घेतली होती असं जर तुम्हाला सुचवायचं असेल तर आज या देशामध्ये लोकशाही अत्यंत व्यवस्थितपणे जिवंत आहे आणि म्हणून शिवसेना इतक्या वर्षांची साथ सोडून तिकडे गेली. त्यांनी त्यांच्या कारणासाठी ते गेले, ठीक आहे, त्यांनी त्यांचा रस्ता निवडला, त्याच्याबद्दल आम्हाला काही त्याच्याबद्दल तक्रार नाही. आणि पुढचे मुद्दे जे आहेत की पुन्हा एकत्र येऊ की नाही, आमच्याकडून आम्ही स्पष्ट केलं की पुन्हा एकत्र येण्याचा मुद्दा उद्भवत नाही. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष सगळ्यांनी स्पष्ट केलं की ह्याच्या पुढच्या निवडणुका आपण स्वबळावर लढवणार आहोत. आणि तरी सुद्धा पवार साहेबांच्याच भाषेत राजकारणात अशक्य काही. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आणि नंतर मग सोयीस्कर उत्तर पण येऊ शकतं, घडू नये ते घडलं. ठीक आहे. आपल्यासोबत संजय तटकरे आहे. संजय तटकरे, आज वर्धापन दिन झाला राष्ट्रवादी काँग्रेसचा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पण काही मर्यादा आहेत. एक तर काँग्रेस सोबत राहिलं तरच सेक्युलर मतं मिळतात. दुसरं म्हणजे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा सत्तेतला पक्ष राष्ट्रवादी आहे म्हणून चिटकलेला दिसतोय. कमिटेड विचारांचा स्वतःचा असा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता दिसत नाहीये. त्यावर सुद्धा आपल्याला मात देता येत नाही. म्हणजे आपण मोठ्या नेत्यांची दुसरी फळी ही उभारलेली आहे. आपल्याकडे कोणत्या पक्षात एवढे नेते नाहीत, तेवढे नेते आहेत. ही जमेची बाजू आहेच शरद पवारांच्या पक्षाची. पण तरी सुद्धा आपला पक्ष स्वबळावरती महाराष्ट्रात सत्तेत येऊ शकत नाही हेही शरद पवारांना मान्य आहे किंवा कळलंय. अशा वेळी आयदर काँग्रेस किंवा शिवसेना नाही तर मग थेट भाजप यांच्या सोबतीनच सत्तेत आपण येऊ शकतो हा विचार कुठेतरी या ना त्या माध्यमातून कायम दिसत असतो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. असं का? यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची पॉप्युलॅरिटी वाढते की हा सत्तेतला पक्ष आहे, सत्ता जिथे तिथे हा पक्ष आहे असं म्हणून एक गणित फिरतंय की नाही, पक्षाला जो कमिटेड कार्यकर्ता पाहिजे त्यामुळे मिळत नाही. म्हणजे सरकार पक्षाची ताकद आणि मर्यादा याचा विचार केला तर कुठंतरी सत्तेसोबत राहणं यातच आपलं भलं आहे हे नेत्यापासून कार्यकर्त्यांना वाटतंय. अशी जी तुम्ही जे म्हणाला की सत्तेला चिकटणारा कार्यकर्ता, हे मला वाटतं योग्य नाही. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. 2014 ते 2019 आम्ही विरोधी पक्षात होतो. तेव्हा आमचे मला वाटतं 44-46 आमदार असतील काही. अनेक नेते सोडून गेले. ते विद्यमान आमदार होते ते सोडून गेले, पण कार्यकर्ता हटला नाही. त्याचा परिणाम आमच्या 56 जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2019ला आल्या. त्यामुळे असं म्हणणं की कार्यकर्ता हा पक्ष सत्तेत आहे म्हणून कार्यकर्ता आहे हे म्हणणं योग्य नाही. पवार साहेबांना मानणारा, पवार साहेबांचे विचार मानणारा आणि आयडिओलॉजी एकंदर काँग्रेस आयडिओलॉजी मानणारा हा मोठा कार्यकर्ता पवार साहेबांच्याकडे आहे. आणि वेळोवेळी 1999 पासून आपण बघता जी सत्ता आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती पवार साहेबांमुळेच आलेली. म्हणजे 99 साली, 2004, 2009 आणि 2014 हे जे एक लाट आली होती बीजेपीची आणि नरेंद्र मोदी साहेबांची, त्याच्यामुळे वातावरणामध्ये बदल झाला. युपीए सरकार जे बदनाम झालं होतं युपीए 2 खास करून 2012 नंतर ते 2014 पर्यंत, त्याचा परिणाम राज्यांमध्ये दिसायला लागला. आणि प्रत्येक चारही पक्षांनी असा विचार केला की आपण वेगवेगळं लढलं पाहिजे. त्यामुळे जी महाराष्ट्राची एकंदर परिस्थिती बदलली त्याच्यामुळे तो आपल्याला 2014चा रिझल्ट मिळाला. आणि 2019ला राष्ट्रवादी पक्ष परत ताकदीने
उभारी घेऊन आला. आता तुमचा प्रश्न की राष्ट्रवादी वाढत का, त्याचं उत्तर ह्याच्यामध्ये आहे. जर तुम्ही बंगालमध्ये बघाल, बंगालमध्ये काय झालं, ममता बॅनर्जींनी जी रिजनल अस्मिता आहे बंगाली, ती कुठेतरी पुढे आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा त्यांना रिझल्ट 2000 मला वाटतं 9 साली की 10 साली ते सत्तेत आले, तेव्हापासून त्यांना तो परिणाम मिळायला लागला. महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी आहे, शिवसेना हा एक रिजनल पार्टी ऑलरेडी इथे एस्टॅब्लिश असल्यामुळे ती जी काही 50-60 आमदारांची जी स्पेस आहे ती शिवसेनेकडे ऑलरेडी होती. ती 1995 पासून आपण बघतोय. त्यावेळेला बीजेपीचे किती आमदार होते, 40-42. नंतर शिवसेनेचे तेवढेच होते. नंतर जी राष्ट्रवादी आणि काँग्रेस वेगळी झाली 99 साली काय झालं आपण पाहतात. त्याच्यामुळे राष्ट्रवादीची जी स्पेस आहे म्हणजे 50 ते 70 आमदारांची, ती आज तेवढीच आहे. काँग्रेसची स्पेस कमी झाली कारण राष्ट्रवादी त्यातून बाहेर निघाली. त्यामुळे अनफॉर्च्युनेटली काय झालंय महाराष्ट्राच्या राजकारणात, ही 4 प्रबळ पक्ष तयार झाल्यामुळे जोपर्यंत यातला एक पक्ष कुठेतरी कमकुवत होत नाही तोपर्यंत ती स्पेस ओपन अप होणार नाही. आता भविष्यात काय होईल माहित नाही, पण आजची ही सत्य परिस्थिती आहे. ठीक आहे. कोणता तरी एक पक्ष कमकुवत व्हायला पाहिजे आणि तो कमकुवत पक्ष महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा राष्ट्रीय पक्ष दिसतोय म्हणजे काँग्रेस. अमोल देशमुख, मला हाच प्रश्न विचारायचा. नाना पटोले यांची जी नियुक्ती प्रदेशाध्यक्ष म्हणून झाली आहे ती साहजिकच पक्ष संघटना वाढीसाठी झाली आहे. पक्षाला त्यांनी एक कार्यक्रम द्यावा यासाठी झालेली आहे. पक्षाच्या जागा ज्या कमी झालेल्या आहेत, 4थ्या क्रमांकावर फेकला गेलाय पक्ष, त्या वाढल्या पाहिजेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसनं गेल्या 1.5 वर्ष या सरकारच्या काळामध्ये सर्वात सुखी पक्ष कोणता, तर तो राष्ट्रवादी काँग्रेस. एक तर पक्षाला खूप चांगला कार्यक्रम दिला, म्हणजे करोना काळ असताना सुद्धा झूमवरनं त्यांच्या बैठका सातत्यानं झाल्या. एवढंच नाही तर करोना काळात संपर्क यात्रा सुद्धा काढली त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी. कार्यक्रम जोरात सुरू आहे. कार्यकर्त्यांना काही ना काही कार्यक्रम मिळतोय. काँग्रेस कुठे आहे? काँग्रेस इक्का दुक्का विषयावरती केवळ रान उठवत आहे. काँग्रेसकडे महत्वाची खाती पण नाही आहेत. पक्षवाढीला खूप मदत होईल असंही काही नाहीये. काँग्रेस एखादा टॅक्टिकल निर्णय चुकीचा हाती घेते असंही काहींचं म्हणणं आहे. जसं की पदोन्नतीतलं आरक्षण हा जो विषय आहे, यांनी मराठा आरक्षणाची राळ उठली असताना हा विषय हातात घेणं म्हणजे मराठा बरोबरच ओबीसी मतं सुद्धा गमावणं असा अर्थ काही काँग्रेसचे नेते काढतायत. पण नाना पटोले आहेत, सांगणार कोण पक्षश्रेष्ठींना, असं बोलतायत. तर मग काँग्रेसचं काय पुढे? आशिषजी, काँग्रेसबद्दल आपण जे बोलला त्याच्यात राजकीय विश्लेषण समजा आपण केलं तर सर्वप्रथम जो पहिला मुद्दा मी मांडला की 2012 पासून जे भारतीय जनता पार्टीचा विकोप आला आहे ऍडव्हर्टायझिंग मार्केटिंगचा, त्याचा प्रभाव हा कुठेही देशभर समजा पडणार असेल तर तो काँग्रेस पक्षावर पडणार असेल आणि महाराष्ट्रातही तो काँग्रेस पक्षावर पडला. हा प्रथम मुद्दा. दुसरा मुद्दा आपण समजा घेतला तर काँग्रेसला विचारधारेची साथ आहे आणि कुठे कुठे आपण तालुक्या लेवलवर आपलं प्रबळ आहे की नाही आणि नेतृत्व जिल्ह्यांमध्ये आणि राज्याच्या पातळीवर आहे की नाही त्याच्यावर विषय आणि त्याच्यावर काँग्रेसची बांधणी आणि राष्ट्रीय पातळीवर ज्या गोष्टी आपण मागच्या वर्षापासून बघतोय नेतृत्वाबद्दल त्या विषय हा आहे, याला कोणी दुहिमत देत नाही आणि मी त्याला विरोध करणार नाही कारण की ते वस्तुस्थिती आहे. तिसरा मुद्दा आपण समजा विचारात घेतला तर आज भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रभर समजा कुठे सीट्स कमी होत असतील तर भारतीय जनता पार्टीच्या वाढतात जेव्हा काँग्रेसच्या कमी होतात. राष्ट्रवादी पक्षाचा एक भाग आहे तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. आपण विदर्भात या, मराठवाड्यात या, मुंबईला जा तर तिकडे आपल्याला त्यांचं प्रभुत्व तेवढं. मराठवाड्यात 1-2 जिल्हे आहेत, बीड सारखा, बीड, उस्मानाबाद, हा खास करून जे काही त्यांचे 50 आहे 40 सीटा असतात त्या पश्चिम महाराष्ट्रातून येतात. बाकी सर्वीकडे काँग्रेस पक्ष हाच भारतीय जनता पार्टीला हे देतोय. राहिला गोष्ट शिवसेनेची, शिवसेना मुंबईत प्राबल्य आहे आणि काही वर्षांपासून त्या दुसरीकडे जसं राष्ट्रवादी प्रयत्न करते त्या प्रयत्नात ते पण आहेत. आता याच्यात वस्तुस्थिती जे बघायची आहे की 3 पक्ष हे मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र सोडून कोण आपली कार्यकारिणी बरोबर करतं, कोण आपली गाव पातळीवर नेतृत्व बरोबर करतं त्याच्यावर याचा आणि वेळच याच्याबद्दल गोष्ट सांगेल. त्याच्यात मला जास्ती विश्लेषण करून फायदा नाही. पण सांगण्याचं तात्पर्य आपण युपीचे इलेक्शन्स बद्दल बोललो तर आज युपी इलेक्शन ब्लॉक लेवलचं काम पहिल्यांदा 40 वर्षामध्ये प्रियंका गांधींच्या नेतृत्वात होत आहे. कोणाला वाटत असेल त्याचं रिझल्ट एकदम आपल्याला या इलेक्शन मध्ये येतील तर मला वाटतं राजकारण त्याला समजलंय आणि तो बोलण्यातून राजकारण करत आहे. पण वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवर
चर्चा नाही होत आहे. दुसरी गोष्ट, मुंबईच्या इलेक्शनची आपण गोष्ट केली आणि मुंबईत पहिलेही 60-60, 62-62 सीटा ह्या काँग्रेसच्याही आलेल्या याच 8, 10, 15 वर्षाच्या काळामध्ये. तर आम्हाला बिलकुलही वाटत नाही की काँग्रेसचं परत रिझल्ट, खास करून जेव्हा 7 वर्षाचा हा एक फेल्ड मॉडेल जो या सरकारचं झालाय, त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसोबत समजा दुसरा कोणत्या पक्षाला तिचा सगळ्यात जास्त फायदा होईल, हा काँग्रेस पक्षाला होणार आहे. राहिली ठीक गोष्ट, आहे अमोलजी, मला तुमच्याकडनं हे अपेक्षित आहे दिल्लीच्या चष्म्यातून की राहुल गांधी जर का राष्ट्रीय अध्यक्ष होऊ पाहत असतील आणि त्यांना करायचा तुमचा मानस असेल तुमच्यासारख्या राहुल गांधींच्या समर्थकांचा, तर मग ते कधी होईल? आणि राहुल गांधी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर काही काँग्रेसच्या एकूणच कार्यपद्धतीमध्ये असा आक्रमकपणा येईल का आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरती होईल का, खास करून महाविकास आघाडी सरकारवर? जेव्हाही राहुल गांधीजींचा विषय येतो त्याच्याबद्दल पार्श्वभूमी थोडी दिली पाहिजे असं मला वाटतं. आणि जेव्हा भारतीय जनता पार्टीने 2012 मध्ये पूर्ण आयटी सेल बसवलं राहुल गांधींवर अटॅक करण्यासाठी आणि 100-125 लोक होते त्याच्यामध्ये, तर त्या माणसाचं प्रभुत्व हे त्या पक्षाला माहिती होतं आणि जेव्हा जेव्हा ते बाहेर येतात तेव्हा तेव्हा त्याच्यावर अटॅक कसा करायचा, हा पहिला भाग. दुसरा भाग, गुजरातच्या इलेक्शनमध्ये राज्याच्या, मी स्वतः तिकडे पर्सनली होतो आणि तेव्हा आम्ही बघितलं की त्यांनी जे NSUI मध्ये IYC मध्ये केली त्याची जी केडर निघाली आणि त्याच्यातून जे गुजरातचं इलेक्शन मॅनेज करण्यात आलं, काँग्रेसच्या गुजरातच्या कार्यकर्त्यालाही विश्वास नव्हता की एवढा गुजरातमध्ये फायदा होईल आणि 4-5 सीटांमुळे कुठेतरी शासन तिकडचं गुजरातचं राहिलं. ही लिखील आता त्या 4-5 जागा ज्या होत्या तो फरक वाढलाय बरं का मधल्या काळामध्ये, बरेच पोटनिवडणुका लागल्यात तिकडे. बरोबर, तो बरोबर आहे, पण आणि त्या बहुतेक सगळ्या काँग्रेस धरले कारण असो. आणि तिसरा मुद्दा, राहुल गांधीजींच्या इलेक्शन मध्ये येण्याच्या किंवा राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यानंतर आक्रमकता येईल का? मला वाटतं की प्रभुत्वाने येईल, कारण की जे खालच्या पातळीचे लोक आहे, आज आमचे नॅशनल युथ काँग्रेसचे प्रेसिडेंट असो, आज पूर्ण करोना काळामध्ये समजा कोणी सगळ्यात जास्ती प्रभुत्वाने काम केलं असेल राजकीय स्पेसमध्ये तर ते श्रीनिवास जे युथ काँग्रेसचे प्रेसिडेंट आहे त्यांनी केलं आणि त्यांनी आवाज बुलंद केला. आणि हा प्रोडक्ट राहुल गांधीजींचा आहे. आणि त्यासोबतच आज पूर्ण राज्यांमध्ये आपण बघतो तर युवकांमध्ये जो जोश आला आहे तोच पुढे 2024च्या इलेक्शन मध्ये कार्यरत होईल. राहिली गोष्ट सिनियर लोकांची आणि ज्युनियरची, तो मला वाटतं एक राजकीय खेळ आहे. तो काही महिन्यांमध्ये, आपल्याला 2-3 महिन्यामध्ये त्याचं उत्तर हे आपोआप AICCचं अधिवेशन जेव्हा होईल तेव्हा ते उत्तर मिळेल. बिलकुल मिळेल. ठीक आहे, राहुल गांधी तेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष होतील, AICCच्या अधिवेशनामध्ये ते कागदावर का होईना मॅन्डेट घेतील आणि ते अध्यक्ष होतील. ठीक आहे, आपल्या सोबत आता शेवटी राजकीय विश्लेषक संदीप प्रधान आहेत. आशिष, मला 1-2 मुद्दे लक्षात आणून द्यायचे. वा. असं आहे की आता आपण सगळी चर्चा करत असताना डॉक्टर देशमुख पुन्हा जे सांगत होते की भाजपच्या प्रचाराच्या जाहिरातीच्या वादळामुळे भाजपला यश मिळालं. काँग्रेसच्या मनामध्ये भारतीय जनतेबद्दल आणि भारतीय मतदाराबद्दल जी तुच्छतेची भावना आहे ती या पद्धतीने व्यक्त होत असते. जाहिरातीमुळे आणि प्रचारामुळे माणूस निवडून येतो ही वस्तुस्थिती नाही आणि कधीच नव्हती. 1952 पासून कुठल्याही निवडणुकीत केवळ प्रचारामुळे माणसं निवडून आलेली नाही, ती निवडून आली त्याची वेगवेगळी 50 कारणं असतात. पण काँग्रेसला असं वाटत आलं की आपला जो सत्तेवर राहण्याचा जन्मजात हक्क आहे तो हिरावला गेला, कारण ह्या देशातली जनता मूर्ख आहे. ह्या देशातल्या जनतेला भलं बुरं समजत नाही, ती त्याची लायकी नाही आणि म्हणून जनतेने आम्हाला नाकारलं. आणि ही जी भावना आहे ही सर्वसामान्य भारतीय मतदाराचा कमालीचा अपमान करणारी भावना आहे आणि ही भावना काँग्रेस गेली 7 वर्ष व्यक्त करते. हा एक मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. दुसरा भाग जो आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एक, आता या ठिकाणी मी राजकीय पक्षाचा पदाधिकारी म्हणून नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक अभ्यासक म्हणून आपल्याला सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार वर्ग हा मर्यादित आहे. पहिल्यापासून जेवढा मर्यादित होता तेवढाच राहिलेला आहे. एका विशिष्ट समुदायामध्ये, एका विशिष्ट वर्गामध्ये, प्रामुख्याने ज्याला पूर्वी सरंजामदारी म्हणत असत त्या वर्गामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव आहे आणि म्हणून तो मर्यादित क्षेत्रामध्ये दिसतो. त्याच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस जाऊ शकलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचा जो परंपरागत मतदारांचा पाया होता तो सरकलेला आहे. काँग्रेसचा जो विश्वासाचा मतदार होता तो सरकलेला आहे.
आणि तटकरे साहेबांसाठी मी आठवण करून देतो की प्रादेशिक अस्मितेच्या विषयावरती शिवसेना आहे म्हणून आम्हाला काही करता आलं नाही असं जे ध्वनित करण्याचा प्रयत्न केला जातोय. समाजवादाच्या आणि सेक्युलरिझमच्याच मुद्द्यावरती मुलायमसिंग यादवने, अखिलेश यादवनी काँग्रेसला बाजूला करून एक हाती सत्ता जिंकली. मायावतीने एक हाती सत्ता जिंकली. पश्चिम बंगालमधलं उदाहरण मी ठेवतच नाही. NT रामाराव, मायावती, अखिलेश यादव, मुलायमसिंग यादव, लालू प्रसाद यादव हे जे नेते आहेत, ह्या नेत्यांनी आपापल्या प्रदेशामध्ये एक हाती सत्ता एकदा नव्हे अनेकदा जिंकली. जयललिता आहेत, करुणानिधी आहेत. त्यामुळे या सगळ्या नेत्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात आपला स्थान निर्माण करण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष पवार साहेब यांची कामगिरी ही त्याच्या तुलनेमध्ये बघितली पाहिजे. आणि कुठल्याही पक्षाचे प्रादेशिक पक्ष जे आहेत, प्रादेशिक पक्षांची तुलना जर त्यांच्या यशाची, त्यांच्या करिश्म्याची, आपला खूप आवडता शब्द आहे, त्यांच्या करिश्म्याची तुलना जर करायची असेल तर ती जयललिता, करुणानिधी, मुलायमसिंग यादव, मायावती, लालू प्रसाद यादव, ममता बॅनर्जी यांच्याशी केली पाहिजे. पण महाराष्ट्रातल्या पत्रकारांना तशी करायला बहुधा जमत नसावं, आवडत नसावं, माहित नाही. ठीक आहे. मी प्रश्न विचारतो, मी माझ्या पद्धतीने विचारण्याचा प्रयत्न करतो. हो, संजय तटकरे, तुम्हालाच प्रश्न आहे. त्यांचा असं म्हणण्याचा अर्थ आहे की राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठ्यांचा पक्ष आहे असं अनेकांना वाटतंय, पण जो मराठा समाज आहे तो मराठा समाज राष्ट्रवादीच्या खिशात नाहीये, तो सगळ्या पक्षांमध्ये. एकतर जे विश्लेषण भंडारी साहेबांनी केलं, त्यांनी तुलना केली मुलायमसिंग यादवांची, अखिलेशची किंवा लालू प्रसादांची. त्यांनी एक गोष्ट मान्य करायला पाहिजे की त्यांनी जी सत्ता खेचून आणली ती कुठल्या प्रादेशिक अस्मितेवर आणली नाही. त्याला मंडलचं बॅकग्राऊंड आहे, त्याला मोठं ओबीसी रिझर्वेशनचा आणि तो जो संघर्ष झाला उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये, त्याची त्याला किनार आहे. हा, तुम्ही जर तामिळनाडूचा जर विषय जर घेणार असाल तर तीही प्रादेशिक अस्मिता ही DMK आणि AIDMK मध्ये चालते. तिथे तुम्हीही कुठे नाहीत आणि आज काँग्रेसही कुठे नाही. आणि बिजू पटनायकांचं जर तुम्ही म्हणाल तर ती एक गोष्ट खरी आहे की त्यांनी त्यांच्या JP पटनायकांची जी पुण्याई होती आणि त्याला असलेली काँग्रेसची बॅकग्राऊंड आणि नंतर जनता दलची बॅकग्राऊंड आणि एक प्रस्थापित प्रादेशिक पक्ष म्हणून पुढे नवीन बाबूंनी जे काम केलं आणि त्याच्यामुळे त्यांना मॅन्डेट मिळाला, ही वस्तुस्थिती ते मान्य करायला पाहिजे. पण महाराष्ट्रामध्ये माझा मुद्दा हा होता की बाळासाहेब ठाकरेंसारखा जो प्रादेशिक एक नेता होता, ज्याच्या बरोबर प्रादेशिक अस्मिता होती, त्याला छेद देणं हे राष्ट्रवादीला जमलं नाही. तिथपर्यंत हा मर्यादित मुद्दा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने पण कधी ओबीसींचं किंवा मराठ्यांची अस्मिता धरून राजकारण केलं नाही. आज तुम्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये बघाल तर या सगळ्या ज्या बिनीचे नेते आहेत त्यातले जवळजवळ 60-70% हे ओबीसी समाजामधलेच आहेत ना. म्हणजे जरी नेतृत्व प्रदेशाध्यक्ष मराठा समाजाचे असतील, नेतृत्व मराठा समाजाचा असेल, पण बाकीचे विधिमंडळ पक्ष नेता मराठा समाजाचा, उपमुख्यमंत्री मराठा समाजाचा, तरीही बाकीचे नेते आहेत की ओबीसी समाजाचे आणि त्यांना तेवढाच मान आहे. ठीक आहे. मी शेवटी संदीप प्रधान यांच्याकडे जातोय. संदीप प्रधान, आपला जो मूळ विषय आहे की ज्यावरनं आपण चर्चा सुरू केली की 2024च्या अनुषंगाने शरद पवार भाजपला अंगावर घेतील का, तर या प्रश्नाचं खरं उत्तर तर यात आहे की शरद पवारांनी का घ्यावं अंगावर, म्हणजे काँग्रेसच कुठे नाहीये आणि तिसरी आघाडी जर का जुळवून आणायची असेल तर हा एक मोठा प्रयोग असणार आहे आणि त्यासाठी स्वतःकडे वय पाहिजे. आज राष्ट्रीय स्तरावरती ना प्रफुल्ल पटेल बोलतायत, ना सुप्रिया सुळे बोलतायत. बोलताना कोण दिसतायत? आयदर शरद पवार, नाही तर त्यांचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक. त्यामुळं ह्या सुद्धा मर्यादा आहेत. त्यामुळं भाजपला अंगावर का घ्यायचं आणि काँग्रेसचंच काही खरं नाही आहे. AICCचं अधिवेशन 3 महिन्यांनी असेल तेव्हा राहुल गांधी होतील आणि पुन्हा 2014 मध्ये राहुल गांधींनी काय केलं, पुन्हा 2019 मध्ये राहुल गांधींनी काय केलं, हेही उदाहरणं ताजे असतील तर शरद पवारांनी भाजपला अंगावर का घ्यावं? मला असं वाटतं की हा काय करतो, तो काय करतो, त्यांचा नेता काय करतो हा प्रश्न नाहीये. प्रश्न एक गोष्ट निश्चित आहे आशिष, की इथं महाराष्ट्रामध्ये काँग्रेस म्हणजे भाजपचे जे नेते म्हणतात की काँग्रेस मुक्त भारत, सुरुवातीला त्यांनी हे केलं, नंतर सांगितलं की काँग्रेस मुक्त भारत म्हणजे आम्हाला काँग्रेसला काही पूर्णपणे नेस्तनाबूत नाही करायचंय, पण
कारण ते आम्हाला माहिती आहे की काँग्रेस पूर्णपणे नष्ट होऊ शकत नाही, पण काँग्रेस मुक्त भारत म्हणजे सत्तेतून काँग्रेसला दूर करणं. तर त्याच्या काँग्रेस बाबतीत युक्त महाराष्ट्र भाजप हा काही प्रमाणात झाला. तर त्याच्यामध्ये असं आहे की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची विचारधारा मानणारा, काँग्रेसची सेक्युलर विचारधारा मानणारा पक्ष कुठला असेल तर तो राष्ट्रवादी आणि तो प्रबळ आहे. तू मगाशी म्हणाला तसं की इथं काँग्रेस ही तुलनेने कमकुवत झालेली आहे आणि त्यामुळे इथं जर समजा भाजपला पूर्ण सत्ता मिळवायची आहे, जसं मगाशी माधव भंडारी असं म्हणाले की आता पुढच्या जेव्हा निवडणुका होतील आम्ही 5 वर्ष राहणार आहे सत्तेत, त्यांनी सांगितलं की हे सरकार 5 वर्ष टिकणार आहे आणि त्यानंतर जेव्हा निवडणुका होतील तेव्हा या सर्व पक्षांच्या ज्या काही जागा आहेत त्या निम्म्या येतील आणि आमची सत्ता येईल. म्हणजे त्यांचं जे इथं महाराष्ट्रामध्ये पूर्ण सत्ता आणण्याचं स्वप्न, तर त्यांना मुकाबला हा शरद पवारांशीच करायला पाहिजे, त्यांना मुकाबला शिवसेनेशीच करायला लागणार आहे. कारण असं आहे की इथल्या राजकारणावरती या 2 पक्षांचा प्रभाव आहे आणि त्यामुळे फक्त मला आता जो प्रश्न पडलाय तो मगाशी असं भांडारी म्हणाले की आणीबाणीशी तुलना करताना ते असं म्हणाले की त्यावेळेला लोक तुरुंगात होती. तर आशिष, एक गोष्ट आपल्याला मान्य करायला लागेल की आता ठीक आहे, आता काही लोकांना उचलून तुरुंगात टाकायची गरज नाहीये, पण आपण जे काही गेले काही 6-7 वर्ष बघतो आहोत, म्हणजे कोणी काय खायचं काय प्यायचं याच्यापासून अनेक बाबतीमधल्या निर्बंधांची चर्चा झालेली आहे. अनेक पुरोगामी व्यक्तींनी पत्रव्यवहार केलेला आहे आणि सरकारच्या धोरणांबाबत आणि त्याच्यामुळे होणारी जी काही गळचेपी आहे त्याच्याबद्दल आक्रोश व्यक्त केलेला आहे. आता पश्चिम बंगालमध्ये जे भाजपमध्ये आलेले नेते आहेत ते ज्या घोटाळ्यात आहेत त्या घोटाळ्यात काही तृणमूलच्या मंत्र्यांना अटक होते, पण ते जे भाजपमध्ये आले त्यांना होते. त्यामुळे या पद्धतीने आता लोकांना काही तुरुंगातच टाकलं पाहिजे असं नाही, वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणता येतो. आपल्याला माहितीये की जे कोणी विरोधामध्ये बोलले त्यांच्या विरोधामध्ये ईडीच्या चौकशी कशा सुरू झाल्या, सीबीआयच्या बाबतीत चौकशी कशी सुरू झाली, हे सगळं आपण बघतो आहोत. त्यामुळे आता तुरुंगात टाकून काही करायची गरज नाही. सोशल माध्यमांच्या प्रमुख पदावर सुद्धा एका आपल्या विचारधारेची माणसं नेमून कशा पद्धतीने नियंत्रण मिळवता येतं हे सुद्धा आपण हेच विचारायचं आहे की ते जे म्हणतायत एवढ्या 2014 मध्ये मोदींचा करिश्मा हा अत्यंत उच्चीला होता, मोदींना मोठं यश मिळालं, पण विधानसभामध्ये युती तुटल्यानंतरही शिवसेनेचा हात धरावा लागला हातामध्ये आणि सत्ता स्थापन करावी लागली. म्हणजे कुठेतरी पूर्ण संख्याबळ मिळालं नाही. मागच्या वेळी मोदींना 14च्या पेक्षा जास्त मॅन्डेट लोकसभेत मिळालं, पण भाजपची गाडी 105 जागांवर अडकलेली आहे. आणि आता आपण असं बघतोय की आता हे सरकार जे काय ते त्यांच्या पद्धतीनं कारभार करतंय आणि आता माधव भंडारी म्हणाले तसं 5 वर्ष हे सरकार राहिल्यानंतर, 5 वर्ष हा एक मोठा काळ असतो, त्यानंतर जेव्हा निवडणुका होतील तेव्हा त्याच्यामध्ये कोरोनाची केंद्र सरकारची हाताळणी, लसीकरणातला गोंधळ वगैरे असे सगळे मुद्दे असणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये आपण बघतोय की योगी आदित्यनाथ आणि मोदी यांच्यामध्ये जो संघर्ष सुरू आहे त्याचा परिणाम तिथल्या निवडणुकांवरती पण होऊ शकतो. पश्चिम बंगालमध्ये फटका बसलेलाच आहे. तर येडियुरप्पांसारखे नेते सुद्धा अस्वस्थ आहेत आणि ते सुद्धा थोडे आक्रमक होताना आपल्याला दिसत आहेत. शिवराज सिंग चौहानांसारखे नेते आक्रमक होत आहेत. तर अशा या पार्श्वभूमीवर जेव्हा 3ऱ्यांदा मॅन्डेट मागायला मोदी जातील तेव्हा कदाचित त्यांना आत्ता गेल्या 2 निवडणुकांमध्ये मिळालं तेवढं यश सुद्धा मिळेल की नाही याच्याबद्दल भाजपचीच मंडळी साशंक आहे. आणि मोदींचा करिश्मा सगळ्यात जास्त असताना ज्या महाराष्ट्रामध्ये भाजपला पुरेसं संख्याबळ म्हणजे बहुमताचं संख्याबळ मिळालं नाही, ते ह्या 3ऱ्या वेळी कसं मिळणार याबाबतचं गणित जर समजा त्यांनी सांगितलं, नुसतं ढोबळमानाने या तिन्ही पक्षांच्या जागा निम्म्या होतील असं नाही, तर बाबा कसं काय महाराष्ट्रामध्ये येणार? जे 2 मागच्या वेळी मोदींचं नेतृत्व असतानाही मिळालं नाही 2 वेळा, ते आता परत 3ऱ्या वेळी कसं मिळणार? हे जर स्पष्ट केलं असतं तर निदान मला असं वाटतं की चित्र अधिक स्पष्ट झालं असतं. पण ते न सांगता त्यांनी नुसतं ढोबळपणे विधान केलेलं आहे. पण ठीक आहे, त्यांनी 5 वर्ष हे सरकार सत्तेवर राहील ह्याचा विश्वास जो आज व्यक्त केलेला आहे त्याबद्दल खरोखर त्यांचं अभिनंदनच करायला हवं. आणि ती ब्रेकिंग न्यूजच म्हटली पाहिजे. आशिष, पहिली गोष्ट म्हणजे हे सरकार स्थापन झाल्यापासून आजतागायत कधीही मी हे सरकार पडणार आहे असं म्हटलेलं नाही. उलट मी हे सातत्याने म्हणत आलो की हे सरकार टिकणार आहे, चालणार आहे आणि त्याबद्दल माझ्या मनात म्हणजे हे तुम्हाला आशावाद आहे की हे सरकार 5 वर्ष टिकलं तर भाजप आणखी बळकट होणार आहे? आशावाद नाही, खात्री आहे. म्हणजे खात्रीच आहे. आणि दुसरा त्यातला भाग असा आहे
की संदीप प्रधान जे म्हणतायत ना, विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळेला संदीप प्रधानांचा आशावाद असा आहे की त्यावेळेला केंद्र सरकारच्या कामगिरीवरती लोक मतं देतील, उत्तर प्रदेशच्या कामगिरीवरती महाराष्ट्रामध्ये मतं देतील, हा संदीप प्रधानांचा आशावाद आहे. ठीक आहे, म्हणजे ते ज्यांच्या वतीने बोलतायत त्यांचा आशावाद काय तो माझ्या लक्षात आला. आता आम्ही कोणत्या आधाराने म्हणतो आणि कोणत्या कारणाने म्हणतो हे स्पष्ट करण्याची मला काय आज गरज नाही. आम्हाला नक्की माहिती आहे आम्ही काय करणार आहोत, आम्हाला नक्की माहिती आहे आम्ही कुठे वाढणार आहोत आणि कसे वाढणार आहोत हे आम्हाला नक्की माहिती आहे. त्यामुळे मी कुठलं तरी हवेतलं विधान वगैरे काही करत नाही. आणि माझ्या हवेतल्या विधानापेक्षा मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये जो एक सर्वेक्षण केलं गेलं आणि त्याच्यामध्ये आमच्यावरती बिलकुल प्रेम न करणाऱ्या समूहाने केलेलं सर्वेक्षण होतं, त्याच्यामध्ये सुद्धा आज निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात 154 जागा भाजपला एकट्याला मिळतील असं सर्वेक्षणाचं उत्तर आलेलं होतं. त्याच्यामध्ये तर मी नव्हतो. त्यामुळे हे जे चित्र बदलतंय ते नक्की बदलतंय. बदलत्या चित्रामध्ये काय घडेल हे बघत राहणं अधिक चांगलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला त्या पद्धतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये चाललंय, त्या पद्धतीचं सरकार अधिक काळ चाललेलं महाराष्ट्रातल्या जनतेला किती परवडणार आहे हा सर्वसामान्य माणसाच्या मनातला प्रश्न आहे. पण तो जाऊ देतो. काय सर्वसामान्य माणूस हा आपण काँग्रेसच्या भूमिकेत बघितलं की सर्वसामान्य माणूस हा काही विचारात घेण्याचा मुद्दा नसतो, त्यामुळे तो सोडून दे. ठीक आहे. संजय तटकरे, एक शेवटचं अगदी थोडक्यात उत्तर द्या, वेळ संपलेला आहे. ही जी एक चर्चा आहे की अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये खूप साठलोटा आहे आणि अनेक जण हाही दाखला देत आहेत की अजित पवार कधी नव्हे इतके सर्वाधिकार त्यांच्याकडे एकवटलेले आहेत, कारण ते वित्त व नियोजन मंत्री आहेत, जिथं राज्याचं उत्पन्नच आटलेलं आहे आणि तिजोरीच्या चाव्या ह्या अजित पवारांकडे आहे. प्राधान्यक्रम निधी कसा जारी करायचा याचा ते ठरवतायत. तेव्हा अजित पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र असल्यामुळे सुद्धा राष्ट्रवादीमध्ये बरीचशी वेगवेगळी चर्चा आहे आणि त्यामध्ये जेव्हा ते संकेत आणि जे मेसेज आणि जे इशारे दिले जातात ते विदिन पार्टी असतात की काय, अशी शंका घेणारे आहेत. जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करते. सगळे नेते पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतायत. तुम्ही जो अर्थ काढताय की कोण मेसेज देत आहे आणि त्या मेसेजचा अर्थ काय, असं बिलकुल नाही. माधव भंडारी साहेबांनी जे सांगितलं, हे सरकार मजबूत आहे आणि 5 वर्ष टिकणार आहे. याच्या पुढे माधव भंडारी जे म्हणतात की आम्ही सत्तेत येऊ, त्यासाठी त्यांना शुभेच्छा. ठीक आहे. हा कार्यक्रम महायुद्ध आज एका ब्रेकिंग न्यूजनी गाजलाय. तो म्हणजे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी असं म्हणाले की त्यांना असं वाटतं, ते त्यांचं वैयक्तिक मत असेल कदाचित, त्यांना ते सांगायचंच असेल म्हणून ते 2-2दा म्हणालेले आहेत की हे सरकार 5 वर्ष टिकेल. याचा अर्थ भाजप पक्ष संघटना म्हणून अधिकाधिक बळकट होईल. हे सरकार जर का गडगडलं तर मग भाजपची पक्ष संघटना वाढणार नाही, इतर नेते हे वर उठणार नाहीत असं त्यांना कदाचित म्हणायचं असेल. तेव्हा मी सर्व मान्यवर असा कुठलाही अर्थ माझ्या नावावरती खपवू नका. मी जे बोललो ते अत्यंत साध्या, स्वच्छ, स्पष्ट मराठीमध्ये बोललो. त्यामुळे माझ्या मराठीचं स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता अजून तरी माझ्यावर आलेली नाही. ठीक आहे, ठीक आहे. पण आम्ही ते चांगल्या स्पिरिट मध्ये घेतोय, कारण जनतेच्या हितासाठी या सरकारनं 5 वर्ष काम करावं, चांगलं काम करावं, अशा एक सदिच्छा तुम्ही देत आहात. सदिच्छा भेट नेते घेतात तुमचे, तर तुम्ही सदिच्छा व्यक्त करू शकत नाही का? तुम्ही करू शकता. तर त्या अर्थानं आम्ही ते घेऊया. इथेच थांबतोय. सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा महायुद्ध.